चालू वर्षाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनचं उत्पादन आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः जे सोयाबीन उत्पादक जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन कमालीचं कमी झालेलं आहे। तर या अनुषंगानं मला शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना किंवा त्या यथोचित संकेतस्थळावरून किंवा 14447 या क्रमांकावरून आपल्या मोबाईलवरून त्या ठिकाणी त्यांनी आपलं जे उत्पादन घटलं त्याचे इफेक्ट काय काय झाले या संदर्भानं आपल्याला पीक विमा मिळणं गरजेचं असल्यामुळं त्या ठिकाणी 14447 ला जाऊन आपण कॉल करावा। समोरून रिस्पॉन्स व्यवस्थित दिला जातो आणि आपली तक्रार त्या ठिकाणी नोंदवावी। नंतर एक डॉकेट ID एक क्रमांक येतो, तो आपल्या मोबाईलवरती संदेश या विभागामध्ये समाविष्ट होतो आणि त्या ठिकाणी तो आपण व्यवस्थित त्याचं जतन करावं जेणेकरून पुढे आपल्याला त्याचं काम पडेल। कारण सोयाबीनचं उत्पादन प्रचंड या ठिकाणी घटलेलं आहे। काही ठिकाणी पाऊस कमी पडल्यामुळं त्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादन घटलं आणि काही ठिकाणी जास्त पावसामुळं त्या भागामध्ये सोयाबीनचं उत्पादन कमालीचं घटलेलं आहे। अगदी 3 क्विंटल एकरी 4 क्विंटल किंवा 5 क्विंटल इतकं सोयाबीनचं उत्पादन घटलेलं असल्यामुळं आपल्या शेतकरी बांधवांचा खर्च सुद्धा त्यातून निघत नाही। गेल्या वर्षीचा 2023चा पीक विमा हरभऱ्याचा म्हणजे रब्बी हंगामातला काही शेतकऱ्यांना मिळाला। ज्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी दखल घेतली आणि विमा कंपन्यांकडे तक्रार केली त्यांना तो पीक विमा भेटला। परंतु एका भावानं तक्रार केली आणि धुऱ्याला धुरा लागून दुसऱ्या भावाचं शेत आहे पण त्यानं तक्रार केली नाही, त्याला काही तांत्रिक गोष्टी माहिती नव्हत्या। त्या संपूर्ण भागामध्ये हरभऱ्याचं पीक गेलं होतं। मग संपूर्ण भागातल्या हरभऱ्याच्या पिकाची माहिती कृषी विभागानं संबंधित कंपन्यांना दिली नसेल का? आणि दिली असेल तर मग कंपन्या असा दुजाभाव का करतात की तुम्ही तुमचा त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे, पीक विमा भरलेला आहे, परंतु तुम्ही कंप्लेंट केलेली नाही। या आशयाखाली काही लोक काही शेतकरी बांधव या ठिकाणी संभ्रमावस्थेमध्ये आहेत। परंतु नुकत्याच काही दिवसांमध्ये 2-4 दिवसापूर्वी कृषी विभागानं एक पत्र काढलेलं आहे आणि 2023चा खरीप नव्हे रब्बी पीक विमा त्या ठिकाणी आपल्या संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्यानं ते टाकणार आहेत अशा आशयाचं पत्र या ठिकाणी शासनानं प्रसिद्ध केलेलं आहे। परंतु मला शासनाकडे एक विनंती करायची आहे, 2023चा रब्बी हंगामातला विमा आता परत रब्बी हंगाम चालू होतोय, परत शेतकरी हरभऱ्याची पेरणी करतायत। अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांना 80% शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तो पीक विमा मिळालेला नाही। याची संबंधित विभागाने शासनाने दखल घेणे फार गरजेचं आहे। कारण शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट आहे। कारण आपण बोलत असताना व्यासपीठावरून बोलत असताना सांगत असताना म्हणतो आपला देश कृषी प्रधान आहे। हा शेतकरी म्हणजे बळीराजा आहे। राजाचं औदार्य त्याच्या अंतःकरणामध्ये सदोदित असतं, परंतु त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मालाला भाव देणं, त्याचं संगोपन करणं, त्याला आधार देणं, त्याला मॉरल सपोर्ट देणं हे फार अगत्याचं झालेलं आहे। तरच शेतकरी वाचेल। या सोयाबीनच्या पिकासाठी तो अहोरात्र मेहनत करून सोयाबीनची पेरणी असेल, कोळपणी असेल, त्याच्यानंतरच्या विविध प्रकारच्या मशागतीचे प्रकार असतील, औषधोपचार असेल त्या सोयाबीनवरती, सोयाबीन काढणीचं एक भाग असतो 3, 3.5, 4, 5 प्रति एकर असा भाव म्हणजे 5-5 हजार रुपये 4-4 हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यावा लागतो। त्याची गंजी मारावी लागते, त्याच्या खाली अंथरण्यासाठी कापड आणावं लागतं, 2-2, 3-3 हजाराच्या ताडपत्रे त्याला झाकण्यासाठी आणावे लागतात। एवढा मोठा खर्च केल्यानंतर एका एकरामध्ये जर 3-3, 4-4 क्विंटल सोयाबीन होत असेल आणि ती 3,000, 3,500 आणि 3700-3800 रुपयांमध्ये सध्या विकली जात असेल तर ही फार शेतकऱ्यांची मला वाटतं चेष्टा आहे आणि याकडे गांभीर्यानं बघणं फार महत्त्वाचं आहे। शेतकरी वाचला पाहिजे तरच देश वाचेल। कारण कृषी प्रधान देश आहे। 75% लोक शेती करतात। जर 75% लोक शेती करतात, जर 75% लोक जर या ठिकाणी नाराज असतील, खितपत पडलेली असतील वेगवेगळ्या अवस्थेमध्ये, तर मग आपण आपल्या देशाला म्हणजे विकसनशीलतेकडून विकसित अवस्थेकडे न्यायचं कसं? आपला युवक
खऱ्या अर्थानं त्याचा कणा त्या ठिकाणी मोडतोय शेतीमध्ये काम करताना. आणि शेतामध्ये छुपी बेकारी इतकी वाढलेली आहे की एका एका एकरामध्ये 2-2 एकरामध्ये अत्यल्प भूधारक जे कुटुंब असतं, संपूर्ण कुटुंब 2-2 एकरामध्ये त्या ठिकाणी अहोरात्र काम करतं. इतक्या लोकांची त्या ठिकाणी गरज नसते, परंतु याकडे लक्ष द्यायला मला तरी वाटतं आज शासनाला वेळ आहे. निवडणुका आहेत, त्या अनुषंगानं वेगवेगळ्या पक्षानं या ठिकाणी प्रत्येक घटकाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि सोयाबीनला किमान 8,000 रुपये भाव द्यावा, कपाशीला किमान 12,000 रुपये भाव द्यावा, हरभऱ्याला किमान 7,000 रुपये भाव द्यावा, त्यानंतर गव्हाला किमान 3,500 रुपये भाव द्यावा. तरच शेतकरी तरेल, तरच शेतकरी सक्षम होईल, तरच उत्पन्न दुप्पट होईल. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला दुसरं काही नको हो. तुमची शासनाची कोणतीच मदतीची अपेक्षा शेतकऱ्याला नाही. त्याच्या पिकाला यथोचित जर आपण भाव दिला तर खरंच शेतकरी राजा होईल आणि आपला देश सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही. या अवस्थेमध्ये आपला देश कितपत पडलेला आहे. कृषी प्रधान म्हणून बळीराजाची थट्टा आपण किती दिवस चालवणार आणि त्याला वाचवण्यासाठी आपण केव्हा या व्यासपीठावरती येणार, केव्हा त्याला हात देणार मदतीचा. कितीतरी दिवसापासून सोयाबीनचे भाव त्याच अवस्थेत पडलेले आहेत. 2010 मध्ये ती अवस्था, आजही तीच अवस्था. 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी सिनारेस नावाची गोळी 2 रुपयाला मिळायची, तिची किंमत 7 ते 8 रुपये झाली. आणि डोळ्यात टाकायचा पायरिमॉन नावाचा ड्रॉप मी माझ्या आजीच्या डोळ्यामध्ये टाकायचो, त्याची किंमत 14 रुपये होती, ती किंमत आज 100 रुपयांवरती गेली. हे कुठलं तत्वज्ञान आहे. आणि शेतकऱ्याच्या मालाची काहीच किंमत नाही. शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला म्हणजे त्या ठिकाणी चांगला भाव मिळत असेल तर शेतकरी आनंदी राहणार, काही शंकाच नाही. पण हे सगळं करण्यासाठी सगळ्या पक्षांचं या ठिकाणी औदार्य असणं फार महत्त्वाचं आहे. नाही तर आपल्या देशाची बिकट अवस्था या ठिकाणी या चालू हंगामामध्ये या सोयाबीनच्या पिकावर तर शेतकरी जगू शकणार नाही, इतकी भयान अवस्था आहे. गंजीच्या गंजी लागल्या. मळणीयंत्रामधून मात्र 3-3, 4-4 पोते त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे भरलेत. मंडळी, शेतकऱ्यांकडे जर आपण लक्ष दिलं नाही, खताचे भाव कुठं जाऊन पोचलेत, पेस्टिसाईडचे भाव कुठं जाऊन पोचलेत आणि आमच्या मालाची किंमत म्हणजे जिथल्या तिथंच राहते. आम्ही फक्त या ठिकाणी आमचा वापर व्हावा, आम्ही आमचा वापर करू द्यावा, आमच्या पिढ्या यातच खपल्या आणि पुढच्याही पिढ्या यातच खपवून द्याव्या असं व्हावं का? हे आपल्या चांगल्या सजग सशक्त अशा लोकशाहीसाठी मला वाटतं ते फार विदारक आहे. हे होता कामा नये. आणि खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्याला उभारी द्यायची असेल तर आपल्याला जागृती करणं, आपल्याला पुढे येणं आणि शेतकऱ्याच्या त्या कष्टाचं झीज झालं पाहिजे, त्याच्या घामाचा पैसा त्याला मिळाला पाहिजे. त्याला कोणतीच अपेक्षा नाही. शाश्वत पाण्याची अपेक्षा आहे, शाश्वत भावाची अपेक्षा आहे. याच्यापेक्षा त्याला काही नको. तो गुण्या गोविंदानं जगेल आणि उभा भारत तो आपल्या खांद्यावर घेऊन नाचेल. या भारताचं पालन पोषण करण्याची क्षमता, औदार्य माझ्या शेतकरी राजाच्या उरामध्ये आहे. या शेतकऱ्याला जर आपण वाचवणार नाही तर देश वाचणार नाही आणि देश वाचला नाही तर लोकशाही टिकणार नाही. मंडळी, मला अगत्यानं तुम्हाला परत एकदा आव्हान करायचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून आपल्या सोयाबीनच्या पीक विम्यासाठी तक्रार केलेली नाही त्यांनी 14,447, परत एकदा सांगतो 14,447 या क्रमांकावरती आपल्या रजिस्टर नंबरवरून, फोन नंबरवरून, मोबाईल नंबरवरून आपण कॉल करा. त्या कंपनीला तसा आपली तक्रार द्या, जेणेकरून खरीपातलं निदान आपल्याला पीक विमा या ठिकाणी मिळू शकेल आणि थोडाफार आपल्या संसाराला त्या ठिकाणी हातभार लागू शकेल. या निमित्तानं मला सर्व माझ्या शेतकरी आणि कष्टकरी सर्व बांधवांना या ठिकाणी नम्र विनंती करायची आहे की आपण ती तक्रार अजूनही करू शकता. काही दिवस उरलेले आहेत. ती तक्रार आपण आवर्जून करा आणि तक्रार केल्यानंतर तुमच्याकडं जे मॅसेज येतील त्याचं जतन करा, जेणेकरून उद्या ते कोणाला दाखवल्या जातील. नंतर पंचनाम्यासाठी कंपनीचे जे लोक येतील ते तर सत्यच आहे की आपली
या ठिकाणी फार मोठं सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे ते यथोचित आपण त्या कर्मचाऱ्यांना सांगा आणि आपल्याला जो पीक विमा मिळणार आहे टप्प्याटप्प्यानं 2023 रब्बीचा पीक विमा, हरभऱ्याचा पीक विमा, खऱ्या अर्थानं हरभरे फुलावस्थेत असताना गेल्या वर्षी पूर्ण पावसामुळे म्हणजे जास्तीचा पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणी हरभरे गेलेत आणि आपल्याला दुसरं पर्याय काहीतरी करावा लागला. कोणी मका पेरली असेल, कोणी दादर पेरली असेल, परंतु वेळ निघून गेला होता रब्बीचा, फारसं उत्पन्न झालं नाही आणि त्याचा फटका आपल्या सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी बसला. परंतु सगळ्यांना मी आवाहन करतो की या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या आणि रब्बीच्या 2023चा पीक विमा टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असं शासनानं परिपत्रक काढलेलं आहे. आशावादी राहूयात, बघूयात आपल्यासाठी ही लोकशाही काय करते. नमस्कार. या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.